मराठा प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व, इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या चेतनेचा प्रेरणेचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अभिमानाचा स्वाभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या काही करू पाहण्याचा करून दाखवण्याचा विषय आहे, इतिहास काही घडवण्याचा घडवून दाखवण्याचा विषय आहे. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. 350 वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र या जगातल्या हर एकाला प्रेरणा देत आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य सल्तनतीशी गेली 36 वर्ष व्हिएतनाम सारखं चिटभर राज्य लढत आहे. पण गेली 36 वर्ष झाली अमेरिका या व्हिएतनामला पराभूत नाही करू शकली. गेली 36 वर्ष व्हिएतनाम अजिंक्य राहिलं. याचं कारण या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांना विचारलं की तुमच्या या अजिंक्य राहण्याचं कारण काय, आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले आमच्या अजिंक्य राहण्याचा एकच महामंत्र आहे, छत्रपती शिवाजी महाराज. या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांची हू ची मिन्हची समाधी व्हिएतनाम मध्ये आहे. त्यांच्या समाधीवर काय लिहिलंय माहिती आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा येथे चिरविश्रांती घेतो आहे व्हिएतनाम मध्ये. परवा व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री दिल्लीला आलेल्या. दिल्लीत आल्यावर त्यांनी पहिल्यांदा विचारलं की तर रायगड कुठं आहे. तिथले सगळे चकित झाले. म्हणे का नाही, ज्या शिवप्रभूंच्या पदस्पर्शानं ती माती पुनीत झाली आहे त्या रायगडाची माती मला मस्तकाला लावायची आहे. कोण सांगताय? व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री. बुंदेलखंडाचे छत्रसाल बुंदेला महाराजांकडे आले. महाराज मला आपल्याकडे नोकरी करायची आहे. आणि महाराज म्हणले नोकरी कसली करतात? जे आम्ही महाराष्ट्रात केलं, जो स्वातंत्र्याचा संग्राम इथं उभारला तो आपण जाऊन बुंदेलखंडात उभा करा. छत्रसाल बुंदेला महाराजांकडनं प्रेरणा घेऊन गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला. आसामचा राजा ओहम मोगलांच्या बलाढ्य सल्तनतीशी झुंजत राहिला. अखेर एवढासा ओहम जिंकला तो निव्वळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाच्या बळावर. बंगालमध्ये वंगभंग चळवळ सुरू झाली आणि रवींद्रनाथ टागोरांनी या वंगभंग चळवळीला गती यावी यासाठी जयस्तो शिवराय नावाची कविता लिहिली. त्या वंगभंग चळवळीमध्ये पहिल्यांदा रवींद्रनाथांची शिवरायांवरची ही कविता ऐकवली जायची आणि मग ती चळवळ गतिमान व्हायची. कृष्णधन घोष नावाचे एक सद्ग्रस्त आपला मुलगा पाश्चात्य विचारसरणीचा व्हावा यासाठी त्यांना लहानपणापासून लंडनला ठेवलं. तरुण झाले, भारतात परत आले. ते अरविंद म्हणून स्वातंत्र्य लढ्यात उतरले. नंतर अध्यात्माकडे वळाले आणि योगी अरविंद म्हणून विश्वास समोर आले. ते योगी अरविंद शिवचरित्रावरच्या बाजीप्रभूंच्या पावनखिंडीवर कविता लिहितात आणि योगी अरविंद सांगतात पावनखिंडीची ही झुंज फक्त स्वराज्याची लढाई नव्हती तर ती भारतीय संस्कृतीच्या रक्षणाची लढाई होती. म्हणजे महाराजांनी या लढ्याला जो व्यापक परिमाण प्राप्त करून दिलं त्याचं दर्शन योगी अरविंदांनी घडवलं. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ गतिमान झाली आणि या जातीविरोधी चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून नायक म्हणून त्यांनी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समोर ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांवर तामिळनाडूमध्ये नाटक लिहिलं गेलं. या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत होते अभिनेते गणेशन. गणेशन म्हणजे आताच्या अभिनेत्री रेखाचे वडील. या गणेशन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या नाटकानंतर गणेशन यांना कायमच शिवाजी गणेशन म्हटलं जाऊ लागलं. म्हणजे महाराज इथल्या प्रत्येकाशी हर एकाशी इतके एकरूप झाले. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रात त्या मुक्कामात महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. महाराज दर्शन घेऊन बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर निहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. खरं तर आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, अनेकांच्या लक्षात आलं असेल मंदिराला घाट नाहीत, पण घाट बांधावे असं वाटलं कुणालाही नाही. ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. खरं तर नसते घाट बांधले तरी काय अडचण नव्हती. महाराजांना आताच्या भाषेत सांगता आलं असतं तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो. पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती.
एक विशाल व्यापकता महाराजांच्या ठाई होती. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराज बाहेर आले. महाराजांनी बाहेरून शिखराचं दर्शन घेतलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय, चौथं गोपूर अपूर्ण आहे. आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं. महाराजांनी आंध्र प्रदेश मधले काही मजूर बोलावले, त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा. खर्च किती येईल? मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोकुळ बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं, सगळे मजूर एकत्र बसले, त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले गेले, कित्येकांनी मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले, चौथे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही. ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. या राजांचं अस्तित्व इथं राहायला हवं. या राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी. काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये. महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभारलेलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्या ध्यान मंदिराच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभा आहे. कधी आंध्र प्रदेश मध्ये गेलात तर महाराजांचं ते स्फूर्ती मंदिर बघून या. महाराज दक्षिण दिग्विजय करून परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे. मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीने तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाहीचा सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई देसाई बघत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर हे बेलवाडीचं ठाणंही जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणून आहेत, सहज पराभूत करता येतील. त्यांनी काही मोजकं सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवट्यानी जिद्दीच्या त्यांनी दादाजींचा सपशेल पराभव केला. आपला पराभव झालाय हे जर महाराजांना कळलं तर दादाजींनी पुन्हा तयारी केली आणि बलाढ्य फौजांशी त्यांनी पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजीनं सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या, पण अचानक वळाल्या. स्वतःचं तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला. तानं बाळ घेतलेल्या कैदी असलेल्या सावित्रीबाई महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण पराभूत आहोत, आपण कैदी आहोत. हे राजा आता आपल्याला शिक्षा सुनावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि महाराजांना म्हणाल्या मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीश नको. आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इचारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला सजा देतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा फरमावतो. दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळेना. कैसा राजा, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला, मला शिक्षा देणं राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो, माझ्या मुलाला भाचा मानतो, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. महाराजांची ही कीर्ती चिरंतन राहावी म्हणून या सावित्रीबाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार करून घेतली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकमध्ये गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे.
त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटक मध्ये. 350 वर्षापूर्वी महाराजांनी राजकारण केलं. आताचं राजकारण अर्थकारणावर आहे, पण 350 वर्षापूर्वीच्या महाराजांचं राजकारण हे नैतिक मूल्यांवर आधारित होतं. हे त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात मोठं. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालावर केला. शाहिस्ताखानाची बोटं छाटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची एक बहीण धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. भाईजान, भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला, जर शिवाजी राजांची माणसं तुझ्या पोरीला पळवणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेतील. कोण म्हणतंय हे? कट्टर वैरी शाहिस्ता खान. महाराजांनी स्पष्टपणे आपल्या सैनिकांना आदेश दिले, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. कुठल्या शेतकऱ्यांच्या? आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावायचा नाहीच, पण शत्रू राज्यात असाल, शत्रू राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, त्याच्या कष्टाला हात नाही घालायचा. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, परस्त्री माते समान, बाई माणसाला धक्का लावायचा नाही. महाराजांनी स्पष्टपणे आदेश दिले, मंदिर, मस्जिद, चर्च हात लावायचा नाही. आपल्या धर्माचा अभिमान होताच, पण महाराजांनी कधीच दुसऱ्या धर्माचा अनादर केला नाही. हे महाराजांचं सगळ्यात मोठं धोरण होतं, सगळ्यात मोठं. शून्यात विश्व उभा केलं राजांनी. नाहीतर होतं काय हो राजांकडे? 12 वर्षाचे होते शिवबाराचे. शहाजीराजांनी मासाहेब जिजाऊंनी निर्णय घेतला, स्वतःचा संसार बाजूला सरला आणि स्वराज्याचा प्रपंच उभा करण्यासाठी एक विलक्षण निर्णय घेतला. थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर बेंगलोरातच राहतील, संभाजीराजे कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे शिवबाराजे मासाहेबांच्या बरोबर पुण्यात येतील आणि शिवबाराजे महाराष्ट्रात राज्य उभारतील. भविष्यामध्ये अखंड साम्राज्य उभा राहील. ठरल्यानुसार 12 वर्षाच्या शिवबाराजांना घेऊन मासाहेब जिजाऊ पुण्याकडे निघाल्या. आता आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं? आमचा मुलगा कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा, नीट खा. आई आणखी काळजीनं सांगते, बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागनं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा, तू जगला पाहिजे. जरूर करावी काळजी. पण 12 वर्षाच्या आपल्या या पुत्राला शहाजीराजे काय देत आहेत? एका पित्यानं आपल्या या पुत्राला स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपच्च चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसंशा मुद्रा भद्राय राजते. एक पिता काय सांगतोय पुत्राला? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. शिवबाराजे अजून बेंगलोरातच आहेत, महाराष्ट्रात जायचे आहेत, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे आणि त्याच्या आधी शहाजीराजे सांगतायत, खात्री आहे आम्हाला तुम्ही राज्य उभा करालच. कोण विश्वास आहे हो? मी नेहमी सांगतो, शहाजीराजाने असं नाही विचारलं महाराजांना, जमेल का, कराल का, होईल का? जमणारच. आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. आणखी काय दिलं शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं. उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. आणखी काय दिलं? भगवा ध्वज दिला. आणि शहाजीराजांनी सांगितलं, उद्याच्या उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज बनवू द्या. पण त्याच वेळी शहाजीराजांनी सांगितलं, पण ध्यानी घ्या शिवबाराचे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी.
कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा आहे, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा आहे, भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा त्यागाचा आणि भगवा समर्पणाचा राजे हा भगवा फडकत राहू द्या. काय संस्कार आहे. हे सगळं घेऊन शिवबाराजे पुण्यात आलेत. काय आहे महाराजांकडे? ना सैन्य, ना साधन, ना संपत्ती, पण तरी महाराजांनी शून्यातनं राज्य उभा केलं. म्हणजे महाराज शून्यातनं राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असून आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेका आता तरी लढ. दोरी पट्ट्या निवांतच. अरे लडकी तुम तो लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? चो बाजूने अडचण आहे हो आमची. मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभर असते, मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणभरच होते, पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले ते या निश्चयाच्या आणि निर्धाराच्या बळावर. निश्चय होता महाराजांकडे, निर्धार होता, राज्य उभा करायचा आहे. अहो 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचा युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे, पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपलं जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शमशेर लपून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर ते खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडा पोरग येताना. तसं खुनेचं पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी उभेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून शिवबाराजांना कळवायची, कुणी अनोळखी येतंय सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत त्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशेर लपवून ठेवा, विटीदांडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदांडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर? काय नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. ते खुनेचं पोर म्हणलं तू तर महतच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुनेचं पोरग आत गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलाय जी. राजे म्हणले दे पाठवून आत. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी, कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेशांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचं नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं 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 मग चल ये आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला, म्हटला राज उद्यापासून येतो की जी. का र? नाही बापाला सांगावा दिला असता राज, बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले ठीक आहे ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले बोल. नाही कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर वरडत नाही. ते नाही कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं? आयतं गवसून जाल राज. राजाने माणसं गोळा केली, त्याशी दर्याखोऱ्यातली गिरिकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली. हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. जगामध्ये अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद ही सर्वश्रेष्ठ गुप्तहेर यंत्रणा मानली जाते.
त्यापैकी इस्रायलची मोसाद यंत्रणा म्हणते की आम्ही बहिर्जी नाईकांना आणि छत्रपती महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेला आमचे आदर्श मानतो. रानावनातल्या डोंगर दऱ्यातल्या पोरांच्या जे गुण आहेत त्यांचा वापर महाराजांनी स्वराज्यासाठी केला आणि त्यातून हे स्वराज्य उभा केलं. नाहीतर काय आहे हो महाराजांकडे. पण महाराज कारण नाही सांगत बसले. 1645 साली महाराजांनी राजगड घेतला. बेवसाऊ होता. बेवसाऊ म्हणजे तिथं काही नव्हतंच. आता घेतला तर तो बांधून काढायला पाहिजे, बांधायचा तर पैसे पाहिजेत. होते कुठं महाराजांकडे. मग महाराज असं म्हटले का नाही नाही आता घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर फंड्स पाहिजेत. आहेत कुणाकडं. मग त्यापेक्षा फंड्स आल्यावर बघू ना. मग थांबले महाराज. नाही महाराज म्हणले पुढचं पुढं गड तर घेऊन टाकू. 1645 ला महाराजांनी राजगड घेतला. 1646 ला तोरणा जिंकला आणि तोरण्याचं काम चालू असताना महाराजांना तोरण्यावर सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगतात तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. मोगलांची फौज 5 लाख, महाराजांची 20,000. मग आता महाराज असं म्हटले का त्यांची 5 लाख आपली 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा. नाही महाराज असं नाही म्हटले त्यांची 5 लाख आहेत आपली 1,00,000 2 लाख करून मग लढू. जेवढे आहेत तेवढे सुरुवात तर करू. केली सुरुवात. त्यात 1670 ला महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावरून निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं जाताना महाराजांच्या शेल्याचं ते लोंबकळणारं टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे आहे खना खना. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेले. दगडी भिंत सापडली. उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढी संपत्ती महाराजांना तिथं सापडली. नुसतं सोनं सापडलं नुसतं. या संपत्तीतनं महाराजांनी मोगलांच्या विरोधातला संघर्ष तीव्र केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा. सगळी सृष्टी सहकार्यासाठी तयार असते. अहो जो पहिलं पाऊल उचलतो तोच पोचतो. जो पाऊलच उचलत नाही तो पोचेल कसा. महाराजांनी या आमच्या पुढच्या पिढीला संदेश दिला. पाऊलं उचला नाहीतर हल्ली आमची अडचण काय आहे. मी परवा सायंकाळी मावळतीच्या वेळी एका डोंगराच्या पायथ्यानं निघालो होतो. एक सद्ग्रस्त पायथ्याला उभा होता. त्याला म्हणलं का थांबलाय. तो म्हणला नाही डोंगरावर जायचं आहे. म्हणलं जा ना. मग नाही अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला. म्हणलं जा आता. आणि मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता त्याच पायथ्याला मी पोचलो. सद्ग्रस्त तिथंच उभा. मी म्हणलं अरे वा जाऊन आला वाटतं. तो म्हणला नाही गेलोच नाही. म्हणलं का अंधार आहे ना. अहो म्हणलं कंदील दिला होता ना. नाही दिला होता ना पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय. मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा तू चालायला सुरुवात तर कर. उजेड आपोआप तुझ्या बरोबर येत जाईल. तेच तर सांगितलं ना महाराजांनी. शून्यातनं सुरुवात केली स्वराज्याला. 1646 साली स्वराज्याचा महसूल किती होता माहितीये 36,000 रुपये. आणि 6 जून 1674 ला महाराजांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्याचा महसूल किती होता माहितीये 3,500 कोटी रुपये. हे केलं महाराजांनी. 350 वर्षापूर्वी अद्भुत विश्व महाराजांनी उभारलंय. राज्य उभारताना महाराजांच्या लक्षात आलं आज आपण राज्य उभारतोय पण या भूमीवर पूर्वी राज्य होती. विजयनगरचं हिंदू साम्राज्य होतं. देवगिरीचं राज्य होतं पण उद्ध्वस्त झालं. कदाचित आपण उभा केलेलं स्वराज्यही नाही. हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. म्हणून महाराजांनी पहिला विचार केला स्वराज्याला धोका कुठून. महाराष्ट्राला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही. महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही समुद्रावरनं. आणि म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. स्वतःचा आरमार उभार. आता आरमार उभा करायचं म्हटल्यावर जहाज हवी, तोफा हव्या, दारुगोळा हवा.
तत्कालीन काळात जहाजं इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं घ्याव्या लागायच्या, दारुगोळा डचांकडनं घ्यावा लागायचा. ते देतही होते, महाराज घेतही होते. पण एके दिवशी महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाजं देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे देणं यांनी बंदच केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली, कुलाब्याला सुद्धा जहाज बांधणीचा कारखाना काढला, पुणे जिल्ह्यातल्या मावळला आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा उतायचा कारखाना काढला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले दोन अलौकिक गुण आहेत. स्वराज्याच्या बनावटीची जहाजं दर्यात तरंगू लागली, पण या जहाजात एखाद्या अवजड तोफ ठेवली तर तोफेच्या उजानी जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा, तोफेचा गोळा पुढं सुटला, दाब मागा पडला की जहाज पाण्यात बुडायचं. एके दिवशी महाराजांनी हे सगळं बघितलं, काहीतरी केलं पाहिजे. आणि विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात आले, सगळ्या कामगारांना गोळा केलं, मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पळणार, किती ओझं ठेवलं तरी नडच मिळणार, तोफेचा गोळा पुढं सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणार, असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. याच जहाजाच्या बळावर खांदेरी उंदेरीला इंग्रजांशी झुंज झाली, ज्यांचा दर्यात कुणी पराभवच करू शकत नाही, अशा इंग्रजी आरमाराचा मराठ्यांच्या आरमारानं पराभव केला. आणि मुंबईच्या गव्हर्नरनं सुरतेच्या गव्हर्नरला खलिता पाठवला. जोपर्यंत शिवाजी महाराजांकडे आहेत तशी जहाज आपल्याकडे येत नाहीत, तोपर्यंत मराठ्यांचा पराभव करणं कठीण आहे. सुरतच्या गव्हर्नरनं विचारलं, अरे पण महाराज तर आपल्याकडनं जहाजाने येतात. मुंबईचा गव्हर्नर म्हणला, नाही, आता त्यांची स्वतःची निर्मिती संस्था उभा राहिली आहे. सुरतच्या गव्हर्नरनं माहिती घेतली, आणि ज्या इंग्रजांकडनं आपल्याला जहाज विकत घ्यावी लागायची त्या सुरतेच्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुमची जहाज आम्हाला विकत देता का. महाराजांनी या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी जहाज तथा संगमेश्वरी जहाज. ही महाराजांची निर्मिती आहे, महाराजांची. खरं तर नुसते नेव्हीचे नव्हे, मर्चंट नेव्हीचे जनक सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. आपण आता म्हणतो मराठी माणसाला व्यापार जमत नाही, मराठी माणूस उद्योगात माग. अहो, महाराजांची जहाज युरोप, इराण, तुर्कस्तान, आफ्रिकन देशात मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करायला जात होती. स्वराज्याची अर्थव्यवस्था महाराजांनी जी बळकट केली ती या व्यापाराच्या बळावर. आंतरराष्ट्रीय कीर्तीची 8 ते 10 बंदरं महाराजांनी कोकण किनारपट्टीच्या खाडीत उभारलेली, समुद्राच्या काठावर नाही, कारण तिथं शत्रूची जहाज पोहोचू शकतात. खाडीत पाणी कमी असतं, जहाज बांधणी दुरुस्तीचे कारखाने आणि बंदर महाराजांनी खाडीत, कारण महाराजांची जहाज खालनं सपाट असायची, याच्या उलट इंग्रजांची जहाज पाण्याखाली 30 फूट असायची, ती खाडीत येऊ शकत नव्हती. एक विलक्षण वेगळं आरमार महाराजांनी उभा केलं. हे सगळ्यात मोठं इथलं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात मोठं. पण महाराजांनी हे कसं निर्माण केलं. ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात आला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण चौलच्या कार्यालयात परवाना घेण्यासाठी आलेला हा ॲबे करे मुळातच जिज्ञासू. म्हणजे खरं सांगू का, आपल्याबद्दलचा जेवढा अभ्यास नाही तेवढा आपला परकीयाने अभ्यास करून ठेवला आहे. म्हणजे इंग्रज इथं व्यापारी म्हणून आले, त्यांनी आपला अभ्यास केला आणि त्यांना कळलं आपण यांच्यावर राज्य करू शकतो, आणि त्यांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं. ह्या ॲबे करेनं पहिला प्रश्न चौलच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला विचारला की तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत, तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय. आणि महाराजांचा अधिकारी म्हटला, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांना सगळ्या क्षेत्राप्रांताचा अभ्यास आहे, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र. एवढंच नाही, इतिहास तोंडपाठ आहे, भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवलाय. डोंगर, दऱ्या, नद्या, नाले, रस्ते, घाट रस्ते, महाराजांना सगळं माहिती आहे. महाराजांचा हा अभ्यास हेच महाराजांच्या यशाचं कारण आहे. म्हणजे महाराजांच्या यशाचं कारण काय, अभ्यास. आमच्या पोरांच्या अपयशाचं कारण काय, विना अभ्यास. जिज्ञासा नावाचा गुणच आमच्यात अस्तित्वात नाही. सगळ्यात मोठी आमची अडचण आहे ती, सगळ्यात मोठी अडचण झाली आमची.
म्हणजे जिज्ञासा याचा अर्थ आमची पोरांनी प्रश्न विचारला हवेत, सतत प्रश्न विचारला हवेत. महाराजांकडे तो अलौकिक गुण आहे. आमची पोरं हल्ली प्रश्नच विचारत नाहीत. खरं तर 150 वर्ष इंग्रजांनी आमच्यावर राज्य केलं. त्यांना मालक बनून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलॉनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी, ज्यात जिज्ञासा नावाचा विषयच अंतर्भूत नाही. सगळ्यात मोठी आमची अडचण. त्यामुळे आमची पोरं प्रश्नच विचारत नाहीत. बरं, प्रश्न कोण विचारत नाहीत? दोनच व्यक्ती, एक ज्याला सगळं कळलंय आणि दोन ज्याला काहीच कळलं नाही. पण जिज्ञासा असायला हवी. आता मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे. माझ्या आधी अनेकांनी भौतिकशास्त्र शिकवलं असेल, माझ्या नंतरही शिकवत असतील. पण आम्ही भौतिकशास्त्रात शिकवतो काय? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स रूल, एडिसन्स फॉर्म्युला. मला कायम प्रश्न पडायचा, न्यूटन्स लॉच का, पाटील्स लॉ का नाही, आईन्स्टाईन्स फॉर्म्युलाच का, जाधवच फॉर्म्युला का नाही, एडिसन रूलच का, देशमुख रूल का नाही? आमची का नाही नाव, आम्ही का नाही संशोधन केलं, आम्ही का नाही शोध लावले? याचं कारण आमच्यात जिज्ञासाच नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. मग ते सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. पण बरं झालं न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. महाराजांचं यश कशात आहे? जिज्ञासा. प्रत्येक गोष्टीत जिज्ञासा. महाराजांनी इंग्रजांच्या सुरतेच्या वाकरीवर छापा टाकला. आता तिथं शोधावं काय? सोनानं संपत्ती. पण महाराजांची नजर फिरत राहिली, हे इंग्रज हुशार, पुढारलेले, सुधारलेले, काहीतरी वेगळं असणार. आणि एका कोपऱ्यात महाराजांना कसलं तरी यंत्र सापडलं. महाराजांनी ते उचललं, आणलं सोबत. आता यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच माहित नाही. जिज्ञासा किती आहे महाराजांची बघा. महाराजांनी पुन्हा इंग्रजांनाच पत्र पाठवलं, नाही ते परवा छापा मारलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून. पण ते कशाचं आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी शोध घेतला यंत्र कशाचं आहे, आणि महाराजांच्या लक्षात आलं हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम उत्तम उत्तम, छपाई कला सुरू करता येईल, ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र सुरू व्हायला हवं. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र लिहिलं. ते छपाई यंत्र चालवणारा कोणी माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. महाराज जेवढा काळ सुरतमध्ये होते त्यांनी ते यंत्र चालू करायचा प्रयत्न केला, झालं नाही. महाराज ते छपाई यंत्र घेऊन रायगडावर आले. रायगडावर त्या यंत्राला लिहिता मंडप म्हटलं जायचं, पण ते सुरू नाही झालं. शेवटी महाराजांनी ते यंत्र सुरतच्या भीमजी पारेखला दिलं आणि सांगितलं यंत्र सुरू करा. महाराजांनी दिलेलं ते छपाई यंत्र सुरतच्या भीमजी पारेखनी सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरत मध्ये चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. असं कुठलं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफाट कर्तृत्व गाजवलं नाही. खर तर तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचा विषय महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधी ठरलंय का जन्माला यायचं आहे, जन्माला यायच्या आधी ठरलंय जन्माला येऊन काय काय. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं, बाकी प्रत्येक घटनेचं नियोजन. भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात, हे महाराजांच्या यशाचं सूत्र आहे. एक साधी गोष्ट सांगतो. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. शिवरायांना जिंदा या मुर्दा पेश करतो अशी कसम खाऊन विजारातून अफजल खान निघाला आणि महाराजांच्या नियोजनाला आरंभ झाला. त्याच वेळी
महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालंय. महाराज शोकात आहेत. दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलाय. आणि त्याच वेळी अफजल खान नावाचं सैतानी वादळ स्वराज्याला धडका मारतंय. महाराजांनी स्वतःचं दुःख बाजूला सारलं आणि खानाशी भिडण्यासाठी ते आले ते सरळ प्रतापगडावर. आता प्रतापगडच का निवडावा? शेजारी थंड हवेचं महाबळेश्वर आहे म्हणून? बिकट आहे, भयान, दऱ्याखोऱ्यांचा, केरळ कडेकापऱ्यांचा. दिवसा ढवळ्या सूर्य जिथं जमिनीवर पोचत नाही, माणसाची बात सोडा पाकरायची तर फिरकत नाहीत, असा निबिड प्रतापगड. खानाला कळालं. राजाने प्रतापगड जवळ केलाय आणि चौथाळला खान. मोठी जहरी आणि गहरी चाल टाकली राजाने, पण पर्याय नव्हता. अखेर खान आला. वाईच्या पसरणीच्या घाटात खानाचा सैन्य पसरलं. 40,000ची फौज. महाराजांना बातमी मिळाली, खान 40,000 फौजनीशी वाईच्या पसरणीच्या घाटात आहे. तसं महाराजांनी तानाजींना सांगितलं, तान्हा आपली फौज गोळा करा, आपली फौज गोळा करा. तानाजींनी फौज गोळा केली. महाराजांनी विचारलं, ताना किती झाले? आणि तानाजी म्हणाले, जी 7,500. 7,500? अरे खानाचे 40,000 आहेत. महाराज आपले एवढेच. अरे पण खान 40,000 फौजनीशी आहे. महाराज होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात. रानावनातली डोंगर दऱ्यातली गुरामागची पण धरून आणल्यात. आपली एवढीच. आपली ह्याच्यापेक्षा वाढूच शकत नाहीत. आता खानाचे 40,000, आपले 7,500, आपले वाढूच शकत नाहीत. काय करावं महाराजांनी? माघार घ्यावी, परत फिरावं, शरण जावं, का अफजल खानाच्या हाती सापडून मरण्यापेक्षा आपणच आत्महत्या केलेली बरी, असा निराशेचा विचार करावा? काय केलं महाराजांनी? महाराजांनी पर्याय निर्माण केला. आपलं सैन्य वाढवता येत नाही ना, ठीक, खानाचं कमी करा. आपलं वाढवता येत नाही ना, खानाचं कमी करा. परमेश्वर आपल्यासाठी एक दार बंद करतो, त्यावेळी इतर 10 दारं उघडी करून ठेवत असतो. पण आपण काय करतो? एकाच दारावर डोकं फोडून घेतो. फुटलेलं डोकं घेऊन माघारी वळतो आणि मग कळतो उघडच होतं. अरे तू बघायचा कधी? महाराजांच्या यशाचं सूत्र काय आहे? त्यांनी पर्याय निर्माण केले. पर्याय. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता. त्या राजाच्या समोर 2 कैदी आणले. राजाने आरोप विचारले आणि शिक्षा सुनावली. मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच चक्कर येऊन पडला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग पहिल्यानं विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तो म्हणला, ऐकली ना. मग तुला भीती नाही वाटत? अरे फाशी झाली, आपल्याला मरणार आहे आपण. तसा तो कैदी म्हणला, ते फाशी बिशीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. ते फाशीचं काही नाही रे, आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्या पहिल्या कायद्याला काही कळेच ना. म्हणला, उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? तेच सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. त्यांची चर्चा राजानं ऐकली. राजा म्हणला, काय काय काय? म्हणला, उडणारा घोडा? डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत. फाशीची शिक्षा दिली मला, कशाला खोटं सांगेन? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली. महाराज माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो. मला फक्त 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला, असं तसं मरणारच आहे, पण जर दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राज आहे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, चल ठीक आहे ठीक आहे, दिलं दिलं दिलं, तुला 1 वर्ष दिलं. त्या कायद्याला 1 वर्ष मिळालं, पण त्या पहिल्या कायद्याला काहीच कळेना. त्यानं परत विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतो होईल का? मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण उद्यावर ढकलतोय. तसा तो कैदी म्हटला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो. आणि तो नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही होईल ना, वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हार कशाला मानू? मी आता माघार कशाला घेऊ? मी आता परत कशाला फिरू? मी लढत राहीन. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन.
यशाचं सूत्र आहे ना ते हे. आमच्या पोरांना सांगा, ध्येयाच्या दिशेनं झेपावत राहा. झेपावता येत नाही उड्या मारत जा, उड्या मारता येत नाही पळत जा, पळता येत नाही चालत जा, चालता येत नाही रांगत जा, रांगता येत नाही सरपटत जा, पण जा. जोपर्यंत पोहोचत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यशस्वी स्वागताला उभा असत. महाराजांनी तो संस्कार दिला हो. पर्याय निर्माण करा, पर्याय. खर तर खानाचं सैन्य 40,000 वाईच्या पसरणीच्या घाटात पसरलं. काय करामत केली मराठ्यांनी. 40 मधलं 20,000 सैन्य उठलंच नाही. 20,000 घेऊनच खान पुढे सरकला. प्रतापगडाच्या पायथ्याला आला. आता प्रतापगडाच्या पायथ्याला रडतोंडीचा घाट. रडतोंडीचा अहो इतका निबिड आणि भयान की तोंड रडल्याशिवाय तिथून पुढे सरकताच येत नाही. पठारावर चालणारं खानाचं सैन्य या रडतोंडीच्या घाटात अडकलं, फसलं. असं फसलं की 20,000तले 15 हल्लेच नाहीत. 5,000 घेऊनच खान पुढे सरकला. प्रतापगडाच्या अगदी जवळ आला. 5,000 सैन्यानिशी. महाराजांना कळालं खान 5,000 फौजेनिशी आलाय आणि महाराजांनी निरोप पाठवला, अवघे 1000 बरोबर आणणे तरच भेटू. आता काय तिथनं विजापूरला परत जातो का? बिचारा अफजल खान त्या 4,000 5,000तलेही 4,000 मागच ठेवले. अवघे 1000 घेऊन पुढे सरकला. महाराजांनी भेटीचं ठिकाण ठरवलं होतं. बरोबर प्रतापगडाच्या मध्यात माचीवर, ना गडावर ना गडाखाली, बरोबर मध्यात माचीवर एक रेशमी शाम्याना उभारला होता. देखणारच पाणी, बस बघावं बघतच राहावं इतका देखना. सोनं चांदी हिरे मोती मानका चढवलेला, रेशमी वस्त्र लावलेला, उंची 11 उंची मध्ये ठेवलेला, बस बघावं बघतच राहावं इतका देखना. का हो? महाराज खानाला राजवाड्यात भेटू शकत होते, महालात गाठ घेऊ शकत होते, खलबत खान्यात बोलू शकत होते. बरं श्याम्याना का? बरं श्याम्यानाही साधा उभा ना ताडपत्रीचा. अडचण काय आहे? रेशमी वस्त्रांचा का? हिरेमोती मानका चढवलेला का? सोन्याच्या झालरी लावलेला का? हे सगळं उंची 11 वगैरे ठेवलेलं का? कारण हे सगळं खानाला आवडतंय. सगळं आवडतंय खानाला. मानसशास्त्र आहे राजांचं, मानसशास्त्र. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरी जर पाहुणे येणार असतील तर घरात आधी हजर कोण असतं? आपण का पाहुणे? आपल्या घरी पाहुणे येणार आहेत, मग स्वागताला घरात आधी हजर कोण? आपण. मग आता अफजल खान महाराजांकडे पाहुणा म्हणून येतोय, मग शाम्यानात आधी हजर कोण पाहिजे? महाराज. असत नाहीत का? कारण पहिल्यांदा महाराज दिसून उपयोग नाही. पहिल्यांदा महाराज दिसले तर खानाचा राग तसाच राहील. शिवाजी राजांना जिंदाया मुर्दा पेश करतो. राजे नाही, पहिल्यांदा सोनं नाणं हिरे मोती मानका दिसले पाहिजेत. आणि नेमकं खानानं तेच पहिल्यांदा बघितलं भारावला, वा बहुत खूप. निम्मा खाली विसरला. कशाला आलतो? रागच घालवला महाराजांनी त्याचा. सगळं आवडीचं ठेवलं, सोनं नाणं हिरे मोती मध्ये बघतच बसलं. रागच गेला. महाराजांनी नियोजनानुसार भेटीचा दिवस ठरवला. 10 नोव्हेंबर 1659. वक्त दुपारी बरोबर 12:35. आता 12:35 का? कारण सूर्य बरोबर माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का? तर राजे गडावर न निघाले तर सूर्याच्या त्या लक्क प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी. त्याला काही दिसू नये. वक्त बरोबर दुपारी 12:35. आणि त्याच वक्ताला राजांनी गड सोडला. आता सोबत कोण घेतलं? तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कर्तोजी. चला सगळेच येऊ भेटून. एकही नाही घेतला. मग घेतलं कोण बरोबर? घेतला जिवा महाला. का? अहो दांडपट्टा फिरवतो. अहो तोच का? अहो समोर सय्यद बंडा आहे, त्याच्याशी झुंजायचं तर हवा फक्त जिवा. सोबत घेतले संभाजी कावजी कोंढाळकर. का? अहो हत्तीसारखा धिप्पाड आहे, घोडा खांद्यावर उचलून गड चढतो गडी, असा धिप्पाड. पण तोच का? अफजल खान तसाच आहे ना. आखाड्यात पैलवान उतरवायचे झाले तरी एकाच गटाचे असावे, तेव्हा कुस्ती रंगतीये. माणसाची निरक आणि माणसाची पारख शिकावी ना ती महाराजांकडनं. आणखी 8 अंगरक्षक घेतले आणि महाराज निघाले. नियोजनानुसार त्यांनी प्रत्येकाला जबाबदाऱ्या सोपवल्या. जिवा महालाला सांगितलं, जिवा तू आमच्या बरोबर खाली येतोयस, तू आमच्या बरोबर श्याम्यानात आतही येतोयस, पण श्याम्यानात आत आल्यावर तू माझ्याकडे बघायचं नाही, तू खानाकडे बघायचं नाही, तू फक्त सय्यद बंडा बघायचा बास. संभाजी कावजेंना सांगितलं, संभाजी तूही आमच्या बरोबर खाली येतोयस, पण तू श्याम्यानात आत यायचं नाही, तू श्याम्यानाच्या बाहेर,
तू बाहेरून माझ्याकडे बघायचं नाही, खानाकडे बघायचं नाही. आमच्या दोघांचा आत काय चाललंय तुला देणं घेणं नाही. पण अफजल खान जर बाहेर जिवंत आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही. त्याची जबाबदारी त्याला. आणखी 8 जणांना त्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या आणि 12:30 वाजता राजे गडावरनं निघाले. चालता चालता परत थबकले. जीवा महालाला विचारलं, जीवा कात्री आहे का? आता जीवाला काही कळेना, अफजल खानाच्या भेटीला निघालाय, तलवार घेतली असेलच की, कात्री कशाला? महाराजांनी परत विचारलं, जीवा कात्री आहे का? आता जीवा नाभिक समाजाचा, तो मला जी आहे की काढ काढ, आमची दाढी बारीक कर, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की अफजल खानाच्या भेटीवेळी खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. केस ओढल्यावर काय वेदना होतात आपल्याला माहिती आहे. भेटीच्या वेळी खानानं अशी जर काही कृती केली तो क्षण आपल्याला संपवणारा ठरू नये म्हणून महाराज जीवा महालाला सांगतात, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर, भेटीवेळी खानानं हातात धरली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. आमच्या व्यवस्थापनाच्या भाषेत त्याला सूक्ष्म नियोजन म्हणतात, मायक्रो प्लॅनिंग. इतकं मायक्रो प्लॅनिंग महाराजांनी केलं. आणि 12:30 वाजता गडावरनं निघालेले राजे खानाच्या छावणीच्या बाहेर दुपारी बरोबर 2 वाजता पोहोचले. बरोबर 2 वाजता खानाला वर्दी मिळाली, शिवाजीराजे येत आहेत. तसा खान उठून उभा राहिला, समोर पाहिलं, 5-5.5 फूट उंचीचे देपने रुबाबदार राजे शिवराय आज ते कदम येताना दिसले. तसं खानानं वकिलाला विचारलं, हे शिवाजीराजे? वकिलाने मान डोलावली. खान 2 पावलं पुढे झाला, भाऊ फैलावले, आओ शिवाजीराजे. आणि गळापिटीसाठी राजे पुढे गेले, खानाच्या मिठीत गेले. खानाचे भाऊ राजांच्या पाठीवर पडले, दा पडला, जोर वाढला, मिठावेळी गेली आणि त्याच वेळी खानाची कट्यार राजांच्या मस्तकावरून गिरका फडत निसटली. दगा जाणवला, भाग निघाली, खोपसली खानाच्या पोटात. दगा करत खान कडाडला, कोतळा बाहेर पडला. त्याच वेळी कृष्णाजी धावला, राजांच्या वर वार केला, राजा फिरला, कृष्णाजी कापला. सय्यद बंडा पुढे झाला, महाराजांच्या गर्दनीवर दानपट्ट्या चालवणार तोच जीवा महालाच्या दानपट्ट्यांनी सय्यद बंडाचा वरच्यावर छटला आणि इतिहास पुटपुटला. होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. पण एक विचार करायचा इथं, जीवा महाला 1 सेकंद उशीर करता तर फार नाही, 1 सेकंद फक्त. तर जीवा महालाच्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडाचा हात छटला जायच्या ऐवजी सय्यद बंडाच्या दांडपट्ट्यानं महाराजांचं मस्तक छटलं गेलं असतं. मग आम्हाला कळतं या प्रसंगात महाराजांनी जीवा महालाच का घेतला सोबत. मी जाणीवपूर्वक विधान करतो, आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत महाराजांनी 1 चाल परत नाही वापरली आणि 1 माणूस तोही परत नाही वापरला. सगळं चरित्र काढून बघा. महाराज खानाच्या भेटीला गेले पण शाहिस्ता खानावर चाल करून गेले. प्रत्येक वेळी चाल वेगळी आहे. जीवा महाला तुम्हाला प्रतापगडच्या रणसंग्रामात दिसेल, तो पुरंदरावर दिसणार नाही. पुरंदरावर मुरारबाजी, तिथं बाजीप्रभू येणार नाहीत. बाजीप्रभू पावनखिंडीत, तिथं तानाजी असणार नाहीत. तानाजी कोंढाण्यावर, तिथं नेताजी दिसणार नाही. नेताजी आग्र्याला, तिथं येसाजी भेटणार नाही. येसाजी कर्नाटकात, तिथं सूर्याजी असणार नाही. प्रत्येक प्रसंगात नवा माणूस आहे. खान पडला. नियोजनानुसार असं ठरलं होतं की सगळ्यांनी पहिल्या दिंडी दरवाजोळ पोचायचं. राजे पोचले, पाठोपाठ एक अंगरक्षक गोळा झाला. राजांची नजर भिरभिरली. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 जाताना तर 10 होते. मग एक कोण राहिला माग, एक कोण राहिला माग. अंगरक्षकाने एकमेकावर नजर फिरवली. कोणतर अंगरक्षक पुटपुटला, राज संभाजी कावजी दिसत नाही जी. संभाजी तो कुठे थांबला? कोठे थांबला तो? तोपर्यंत संभाजी कावजी पाठीमागून धापा टाकत येताना दिसला. राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता? कोठे रुकला होता? एवढा ऐकल्याबरोबर संभाजीने हात वर केला. त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं. ही का पाय माग थांबलो होतो. राजे म्हणले, पण संभाजी हे आपल्या नियोजनात नव्हतं. हे नव्हतं आपल्या नियोजनात. हे नसतं धडस का केलं? यदा कदाचित तुम्ही खानाचं मस्तक छटत असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर कोणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईना? तुमच्या आई तर म्हणाल्या असत्या, शिवाजी राजांनी स्वतःचा जीव वाचवला पण माझा लेख मात्र खर्ची घातला. नाही संभाजी, एक वेळा अफजल खान नाही मेला तरी चालेल पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये. पोटच्या पोरासारखं प्रेम केलं हो महाराजांनी. उगाच नाही, उगाच नाही. 2:30 वाजता खान मारला.
2:45 वाजता रानावरातलं महाराजांचं सैन्य अफजल खानाच्या सनाट तुटून पडलं. लंगडेतोड चालू झाली. खानाचे हत्ती, घोडे, उंट, तलवारी, समशेरी सगळं टिपलं, ताब्यात घेतलं. स्वराज्याची प्रचंड कमाई झाली. आत्मविश्वास किती आहे महाराजांचा बघा. खान मारणारच. महाराजांना माहिती आहे खान 4000 घोडे घेऊन आलाय. भले 2000 घोडी पडून जाण्यात यशस्वी होतील, पण या प्रसंगात आपल्याला 2000 घोडी मिळणारच. आणि मिळाली 2000 घोडी. पण आता नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडे चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार हवेत, तर त्या घोड्यांचा उपयोग. एखाद्याला विचारावं, गाडी असते ना घरी, घरी मला चालवता येत नाही ना, उपयोग काय तुझ्या गाडीचा? मग महाराजांना 2000 घोडी मिळाली, पण चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार नसतील, त्यांचा उपयोग काय? नियोजन बघा महाराजांचं. 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय. आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. हा असतो आत्मविश्वास. मला राहून राहून एक प्रश्न पडतो, म्हणजे 10 नोव्हेंबरला महाराजांनी खानाचा कोतळा बाहेर काढलाय. स्वराज्यावरचं सगळ्यात महाभयानक संकट आहे, 10 नोव्हेंबरला परतवलं. मग 11 नोव्हेंबरला महाराज कुठं असतील? शेजारी महाबळेश्वरला. हा, मग काल एवढं टेन्शन होतं, 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला? कुठं आहेत महाराज? अहो 2:30 वाजता कान मारला. 4-4:30 वाजता मराठी सैन्य परत सज्ज झालं. 6 वाजता महाराजांनी घोड्यावर मान टाकली. 6:30 वाजता हर हर महादेवची किलकारी घुमली आणि महाराज निघाले. बघता बघता वाई प्रांत जिंकला. महाराज सातारा प्रांतात पोहोचले. सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात गेले. वारणा नदीचं खोरं जिंकलं. कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकवला. म्हणजे 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या 20 दिवसात महाराजांनी 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत काबीज केला. 2:30 वाजता खान मारला. 6 वाजता निघाले आणि अवघ्या 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत जिंकला. स्वराज्य हाच श्वास आणि स्वराज्य हाच ध्यास. विश्रांती माहिती नाही महाराजांना. पन्हाळा घेतला महाराजांनी आणि पन्हाळा जिंकल्यानंतर त्या पन्हाळ्याच्या पायथ्याच्या खेडेगावातली काही तरणी बाण पोरं महाराजांच्या स्वराज्यात सामील झाली. त्यातच एक जण होता पन्हाळ्याच्या नेबापूर गावचा शिवा काशीद. नाव शिवा, राजांचंच. दिसायचाही हुबहू राजांसारखा, चालणं राजांसारखं, बोलणं राजांसारखं, मिशी ठेवणार राजांसारखी, दाढी राखणार राजांसारखी, डोक्यात एकच नाद, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शोभासारखं. दुसरं सुचतच नव्हतं त्याला. पण राजे पन्हाळ्यावर पोचल्या सिद्धी चौरचा 65,000चा वेढा पडला. राजे आत अडकले. नेताजी पालकर सिद्धी बाबा वेढा तोडायचा प्रयत्न केला. छापा टाकला पण बळ तुकडं पडलं. नेताजी पालकरना रिकामी हाती परतावं लागलं आणि महाराजांना कळून चुकलं. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. आणि त्या दिवशी राजांनी बोलावणं धाडलं. नुकत्याच स्वराज्यात आलेल्या हुबहू राजांसारख्या दिसणाऱ्या या शिवा काशीदला. शिवा येता झाला. राजा बोलावणं धाडलं जी. हो शिवा, शिवा तू आमच्यासारखा दिसतो असं आम्ही खूप ऐकून आहे. शिवा आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे. तसा शिवा हरकला. राजा तालोजी झपाट्यानात गेला. राजांचा वेश घातला. राजांचा जिरोटॉप मस्तर चढवला आणि राजांसारखाच मिशेला पीळ मारीत राजांच्या सामने आला. राजा कसा दिसतो आणि बघत राहिले राजे. शिवा, शिवा, अरे आरशात आमचंच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय शिवा. राज म्हणजे तो सिद्धी बी आम्हाला ओळखायचा नाही. आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजे. शिवा तुला कसं कळलं? तुला कसं कळलं? आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते. तसा शिवा म्हटला, राज एवढं दिस तुमच्या संगती राहिलो तो काय उगाव आहे? तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगते ते कळतं आम्हासने. राज 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 द्या की एडा, जातो की, लढतो की, भिडतो की जाऊन त्या सिद्धीला. तसे राजे सरदिशी पुढे झाले. शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातला एका श्रू शिवाच्या पाठीवर पडला. अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती. ते भाग्य शिवाच्या वाट्याला आलं आणि त्याची चाल ठरली. राजाने बाजीप्रभू आणि बांदल फौज सोबत घेतली आणि पन्हाळ्याच्या पश्चिमेच्या बाजूनं त्या पावसाळी वादळी किर्रात्री महाराज विशाळ गडाकडे निघाले. तर सिद्धीची तहाची बोलणी करायला निघाला राजांचं रूप घेतलेला शिवा काशीद.
सिद्धी वाट बघत होता. पालखी येताना दिसली. सिद्धी पुढे झाला. अहो शिवाजीराजे. पालखीचा पडदा सरकला. आस्त एकदम राजे शिवराय खाली उतरले. सिद्धी पुढे झाला. गळाभेट घेतली. चलिये राजे. आणि राजांची पावलं शामण्याच्या दिशेनं पडू लागली. पण त्याच वेळी दोन संशयी डोळे रोखले गेले होते शिवाजी राजांवर. राजांचं पाऊल शामण्यातून आत पडणार त्याच वेळी ते दोन संशयी डोळे फुटफुटले. ये शिवाजी राजे नाही हो सकते. आणि सिद्धी थबकला. म्यानाचा नंगी तलवार उसळली. सब दिशे चालली. रक्ताची चिलकांडी यात्रेचा कल्लोळ उडाला. शिवा रक्ताला व्याकुळा. सिद्धी विचारता चला सचवता तू ये शिवाजी राजे. आणि कडाडला शिवारे हा मैं ही हो शिवाजी राजे. मग मात्र सिद्धी वळाला त्या दोन संशयी डोळ्याकडे. ते दोन संशयी डोळे होते फाजल खानाचे. अफजल खानाचा मुलगा फाजल खा. सिद्धीने विचारलं कैसे कह सकते हो, ये शिवाजी राजे नहीं है. तसा फाजल खान म्हणाला हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे को. अफजल खान वधाच्या वेळी मी बघितलंय शिवाजी राजांना. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये राजांच्या डोक्यावर तलवारीचा वार झालाय. हे जर खरे शिवाजी राजे तर यांच्या मस्तकावर तलवारीच्या वाराची ती खून पाहिजे. तसा स्थिती झपटल्यासारखा पुढे झाला. शिवाच्या मस्तकावरचा जिरटोप माग सारला. मस्तकावर वाराची खून नव्हती. शिवा सापडला. नंगी तलवार लकलकली. सब दिशे चालली. रक्ताची चिलखंडी यात्रेचा कल्लोळ उडाला. अखेर समशिरले गर्दनीवर. आणि सिद्धी विचारता झाला मरने से पहले आखिरी बार पूछता हूं सच बता तू ये शिवाजी राजे. आणि कडाडला शिवा. अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणलं असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का. अरे या शिवाची छाती तुला फोडता आली नाही. माझ्या राजांची पाठ तू काय धरणार. सोडून दे ख्वाब. महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस. इथाच माती करू. पण तोपर्यंत फिरली शमशेर. शिवाचं मस्तक छटलं गेलं. शिवा स्वराज्यासाठी समर्पित झाला. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो. 6 महिन्याची ओळख आहे हो. 6 महिन्याची ओळख फक्त. आणि या शिवाला राजे विचारतात शिवा आमचं रूप घेतोस. ए शिवा सिद्धीच्या भेटीला जातोस. होय रे शिवा मरायला तयार होतोस. शिवा म्हणला होतो. झालं केलं. स्वराज्यासाठी समर्पित झाला. या 6 महिन्याच्या भेटीत महाराजांनी असं काय पेरलं असेल शिवाच्या उरात की तो शिवा मरायला तयार झाला. अनेक राजांनी गिरिदुर्ग उभारले. अनेक राजांनी जलदुर्ग तयार केले. पण माझ्या राजांनी नरदुर्ग उभारले. हे माझ्या राजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. कुणी घ्यावं तानाजी बाजी येसाजी कोंडाजी कडतोजी प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी. राष्ट्रीय चारित्र्य घडवलं महाराजांनी. राजा विशाळगडावर पोहोचले आणि राजांना वार्ता मिळाली शिवा मारला गेला. तसे राजे म्हणाले मला परत पन्हाळ्याकडे जावं लागेल. आणि सोबती चकित झाले महाराज. सिद्धीच्या वेड्यातनं हत्ता सुटला. मरणाच्या तडाख्यातनं वाचला. आता परत जावंच लागेल. पण का महाराज. नेबापूरला जाऊन शिवा काशीच्या आईला निरोप द्यावा लागेल. तिचा पोर मातीसाठी खर्ची पडलाय. सोबती म्हणाले महाराज तो निरोप घेऊन आम्ही कुणी बी जातो. पण तुम्ही नको. नाही आम्हाला जातीनं जावं लागेल. पण का महाराज. कारण सिद्धीच्या भेटीला शिवा आमचं रूप घेऊन गेला. सिद्धीच्या हातून मारले गेले ते शिवाजी महाराज तुमच्या समोर उभा आहे. तो शिवा काशीत. आम्हाला आमच्या आईला भेटायला जायला हवं. नेबापूरला निरोप द्या. आम्ही येतोय. आणि शिवा काशीच्या आईला नेबापूरला निरोप दिला. राजे येत आहेत. कोण आनंदली ती. लाख लाख दिवसाचं स्वप्न पूर्ण होण्याचा भास झाला तिला. आतुरली. पंचारतीचं ताट घेऊन तयार राहिली. येणार 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 राजे येणार. आणि आले 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 राजे आले. शिवा काशी आई लगबगीने पुढे झाली. राजांना पंचारतीनं ओवाळायला लागली. कळे ना राजांना अगं कशाला ओवाळतेस. असा कुठला पराक्रम गाजवला मी की आरती करावी आमची. अगं तुझा पोर मातीसाठी खर्ची पडला ते सांगायला आलो आई. पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेना. तशी शिवा काशीची आई म्हणाली ये ना राजा आत घरात तरी ये. जड पावलाने राजे आत आले. शिवा काशीच्या आईनं फटकं धडूत टाकलं. बस ना राजा. राजे त्या फटक्या धडुत्यावर बसले. तशी शिवा काशीची आई शिवा काशीच्या बायकोला म्हणाली अगं गुळपाणी तर यान. तोंड तर गोड कर राजांचं.
शिवा काशीची बायको गुळपाणी घेऊन आली, राजांपुढे ठेवलं. तशी शिवा काशीची आई म्हणाली, घे ना राजा, तोंड तर गोड कर. कळे ना राजांना, अगं कसं तोंड गोड करू? तुझ्या पोराच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आलो, आई तोंड कसं गोड करू? पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेना. तशी शिवा काशीची आई म्हणाली, एक सांगू का रे राजा? राजे म्हणले, बोल ना आई. अरे येड्या, एवढ्या जीवावरच्या संकटातनं वाचलास, सिद्धीच्या येड्यातनं सुटलास, मग पहिल्यांदा तुझ्या आऊकडं जिजाऊकडं जायचं सोडून वाट वाकडे करून मायाकडं का आलास? तसे राजे म्हटले, आई अगं तू सुद्धा माझी जिजाऊच की ग. तसं नवर राजा, पण आईची माया तुला नाही कळायची. 6 महिने तुझ्या वाटकडं डोलं लावून बसली असेल तुझी माय, तिच्याकडे जावं पहिले. तसे राजे म्हणले, आई एक शिवा गेला पुन्हा दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला. तुझा शिवा मातीसाठी खर्ची पडला आई, तुझा शिवा देशासाठी गेला. तशी शिवा काशीची आई म्हणाली, हे काय मला ठाव नाही वे राजा. आणि चमकले राजे, आई तुला कसं कळलं? तुला कसं कळलं? अगं तो निरोप द्यायला तर इथवर आलो, तुला कसं कळलं? तशी शिवा काशीची आई म्हणाली, अरे येड्या, गावच्या इशीतून येताना तुला बघितला, तवाच वळिकलं माझा शिवा नाही राहिला. अरे माझा शिवा जित्ता असता तर आता तुझ्या संगती नसता आला. कळे ना राजांना, म्हणजे तुझा पोर गेला हे माहिती असून तू पंचरतीनं माझं स्वागत करत राहिलीस. तुझा पोर या दुनियेत नाही माहिती असून तू माझं तोंड गोड करत राहिलीस. धन्य आई धन्य, मातेसाठी गेला पोर, देशासाठी गेला पोर तुझा. मग मात्र शिवा काशीच्या आईचे डोळे भरून आले, तिला हुंदका फुटला, घळघळ अश्रू ओघळायला लागले. राजे म्हणाले, शोकावर आई, शोकावर. देशासाठी गेलाय पोर तुझा, मातीसाठी गेलाय. पण शिवा काशीच्या आईचं रडणं थांबे ना, हुंदका थांबे ना. तसे राजे म्हणाले, आई एकुलता एक पोर गेल्याचं दुःख काय असतं ते आम्हास कळतंय, पण शोकावर. तशी ताडकन शिवा काशीची आई म्हणाली, कोण म्हटलं राजा माझा लोक गेला म्हणून मी रडतीये? कोण म्हटलं माझा शिवा मेला म्हणून मी रडतीये? राजा माझा लोक गेला म्हणून नाही, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडते म्या. अरे आणखी 4 दिलं असतं तर आता तुझ्या संगती स्वराज्य कार्य नसतं धडलं. माझा लोक गेला म्हणून नाही, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडतीये. आणखी 4 दिला असतं तर आता तुझ्या संगती स्वराज्य कार्य धडलं असतं. एवढं ऐकलं तशी शिवा काशीची बायको म्हणाली, आत्याबाई असं का हो म्हणता? तुम्हाला एकच लोक, मग म्या कोण? म्या कोण आत्याबाई? राज माझं धनी नसत्याला राहिलं, पण माझ्या धन्याच्या जागी म्या लढीन, म्या लढीन राज, म्या लढीन. आणि ताडकन उभा राहिले राजे. धन्य धन्य, ज्या माझ्या स्वराज्यात तुमच्या सारख्या माता भगिनी, त्या माझ्या स्वराज्याला शौर्य वीरांची कधी कमीच नाही पडणार. आणि आश्चर्य वाटेल, शिवा काशीची बायको स्वराज्याची स्त्री सैनिक म्हणून पन्हाळ्यावर लढलीये. जेव्हा जेव्हा या मातेवर संकट आली, तेव्हा तेव्हा इथली मनगट झुंजलीतच, पण या मनगटातल्या बांगड्या सुद्धा झुंजल्यात. मातेसाठी अनेक मातांनी आपली पोरं समर्पित करून टाकली. या देशासाठी अनेक पत्नीने आपल्या कपाळावरचं कुंकू पुसलंय. या देशाच्या मुक्ततेसाठी अनेक बहिणींनी आपली राखी समर्पित करून टाकली आहे. अनेकांनी रक्त सांडलंय, तेव्हा तर इथली माती तांबडी माती झाली आहे, उगाच नाही. या सह्याद्रीच्या पायाखाली अनेक जणांनी स्वतःला गाडून घेतलंय, तेव्हा त्या सह्याद्रीची उंची वाढली आहे. 350 वर्षापूर्वी महाराजांनी दिलेला हा महामंत्र आहे. महाराजांच्या पूर्वी सैन्य राजासाठी लढायचं, महाराजांनी हे सारं बदललं. सैन्य राजासाठी नव्हे, सैन्य राज्यासाठी लढेल हे सांगितलं. आणि राजानंतर सुद्धा राजाशिवाय प्रजा निव्वळ 14 वर्ष लढत राहिली, औरंगजेबाला झुंजवत राहिली. दख्खन घ्यायला लावता औरंगजेब, एक खण घेणं लांब. स्वराज्य जिंकायला हलावता, स्वतःला गाडण्यापुरती 3.5 हात जमीन घेऊन तो अखेर इथंच शांत झाला. आणि महाराष्ट्राच्या मातींना वाद्य लिहिला, जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो त्याचा औरंगजेब होतो. छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं कसं मरावं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं कसं जगावं. या जगण्या मरण्यातलं तत्वज्ञान जर आम्हाला जिंकता आलं तर आयुष्याची झुंज जिंकता येईल.
नवी पिढी घडवता येईल. उद्याच्या भविष्य काळासाठी ती सगळ्यात महत्वाची गरज आहे. आपल्या सगळ्यांना या शिवजन्मोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.